और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। न निवडणं, काढून टाकणं याला एक ड्यू प्रोसेस असते। जसे कोर्टामध्ये एक प्रोसेस असते, तसे पक्षाची आमची एक प्रोसेस आहे। ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय कुणाला अध्यक्ष निवडता येत नाही आणि कुणाला अध्यक्ष काढता येत नाही। मी पदावरून एखाद्याला अध्यक्षाला जेव्हा हटवतो ती मी माझ्या कार्यालयीन ड्यू प्रोसेस जी असते प्रोसेस पूर्ण करतो। मी जेव्हा एखादा अध्यक्ष निवडतो तेव्हा पक्षाच्या आदेशानुसार त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची मीटिंग घेऊन आमची सभासद नोंदणी असते, सभासद नोंदणी पूर्ण करून त्याप्रमाणे आम्ही करत असतो। तर ही जी गोष्ट आहे ती अवैध गोष्ट आहे, त्याच्या बाबतीमध्ये विचार करण्याची कोणतीही गोष्ट नाही। गोष्ट तुमचे शिवसेना सोबत अलायन्स होतं, बरोबर? मग तुमचे ते सगळे लोक बीजेपीला मदत करत होते, मग त्यांच्यावर आता पक्ष विरोधी कारवाई करणार आहे का तुम्ही? निश्चितपणे पक्षविरोधी कारवाई केली जाईल ज्यांच्या बाबतीमध्ये। वगैरे काय दिलं नाही, काय नाही, कारवाईची काही प्रोसिजर सुरू झाली आहे? नाही आहे, सुरू आहे, ऑलरेडी सुरू आहे। बऱ्याचशा लोकांना पदावर मुक्तही केलेलं आहे। फक्त उल्हासनगर पुरता मर्यादित विषय ना बऱ्याच ठिकाणी, कारण यावेळेचं इलेक्शन होतं, या इलेक्शनमध्ये अत्यंत वेगळ्या प्रकारचे म्हणजे मोडतोड झाले होते। म्हणजे कोण कोणत्या पक्षासोबत आहे हे राष्ट्रीय पक्षांनाही कळत नव्हतं, त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या पक्षाचे बाब सोडून द्या। त्यामुळं ज्या ज्या लोकांनी असे प्रयत्न केले त्यांच्यावर कारवाई केली आहे, सर्व ठिकाणी कारवाई केली आहे, अगदी जिल्हा पातळीवरून। म्हणजे सांगली जिल्हा असेल किंवा नागपूर असेल, इकडे तुमचा रायगड जिल्हा असेल, इकडे तुमचा ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कारवाई केली, कारवाई सुरू आहे। जसं ज्याचं जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाला हॅझार्डनेस आहे किंवा जितका त्रास होईल अशा कार्यकर्त्यावर मोठी कारवाई आहे, ज्या कार्यकर्त्यावर कमी त्रास झाला आहे त्याला छोटी कारवाई आहे। कारवाई सर्व थोडं कमी जास्त आहे। आणि इथला जो निर्णय होता शिवसेनेवर जाण्याचा तो आठवले साहेबांना विचारून घेऊन वरच्या याच्यातून निर्णय घेतला होता। आणि सेनेबरोबर जाताना सुद्धा हे आम्ही एक निश्चितपणे लक्षात ठेवलं होतं की सेना सुद्धा हा महायुतीचाच घटक पक्ष आहे। महायुतीचा घटक पक्ष नसताना कोणाबरोबर युती करायची हा इश्यू होता आमच्या पुढं, परंतु महायुतीतल्या कोणत्याही घटक पक्षासोबत युती करायची लोकल लेवलला या इलेक्शनपुरती म्हणजे नगरपालिकांच्या इलेक्शनपुरती पक्षाने आमच्या धोरणात्मक निर्णय घेतला होता। आणि नानांनी जो इथं निर्णय घेतला तो वैयक्तिक निर्णय नाही, तो शिवसेनेवर जाण्याचा निर्णय हा आठवले साहेबांनी आणि आम्ही मिळून घेतला होता आणि त्या प्रकारे आम्ही ते ॲक्टिव्ह केलं होतं। सर मग आता चुकीचं वक्तव्य आहे, सहमत व्हायचा प्रश्नच येत नाही। पंतप्रधान जरी असले तरी अभ्यास करून बोलावा अशी माझी अपेक्षा आहे। पंतप्रधान जरी असले, कारण मदरलँड फादरलँड फार मोठी गोष्ट आहे ना। पंतप्रधान फार छोटं पद आहे, त्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं फार मोठं पद आहे ते, परंतु देश जेव्हा लार्जर बघतो आपण या पातळीवर, देश असं नसते। मदरलँड ऑफ बुद्धा म्हटलं तर दॅट इज ओके, मदरलँड ऑफ बुद्धा, भारत बुद्धा। परत जेरुसलेम आहे समजा तिथे, तर यहुदी लोक आहेत त्यांचं ते मदरलँड किंवा फादरलँड असेल दॅट वुड डू। परत असं आपल्या संदर्भात असं बोलू नये, आंतरराष्ट्रीय तसे बरेच घोळ आहेत आपले, तसे काढू नयेत आपण। परंतु पत्रकारांनी लिहिलं पाहिजे, तुमच्यासारखा माणूस विचारतो ही मला फार चांगली गोष्ट वाटली आज। नाहीतर आपली मीडिया तर इतका चुप आहे अफतीमध्ये की मीडिया काहीच रिॲक्शनच देत नाही या गोष्टी काय चाललेत ते। आज एफस्टीन फाईल आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याचा कोणी बोलत नाही, काय करत नाही। म्हणजे काय सर्वसाधारण देशाच्या दृष्टीनं फार चांगल्या गोष्टी नाही त्या। म्हणजे मी आहे त्यांच्यासोबत जरी असलो, आमची युती जरी असली त्या पक्षांसोबत, तरी आमचं स्वतःच एक मत आहे, आमच्या भूमिका आहेत काय। रिपब्लिकन पक्षाची ही भूमिका ही आंबेडकरवादी भूमिका आहे, बुद्धांच्या विचारांना मानणारी भूमिका आहे। त्यामुळे पहिल्यांदा मी युद्धाचा निषेध त्यासाठीच केला की आम्ही बुद्धाचे फॉलोअर आहोत आणि जगात नाही कुठंच युद्ध होऊ नये। अगदी इव्हन तुमचा अध्यक्षपदात जरी प्रश्न सोडवला तरी सुद्धा भांडण करू नये, तो दोघांनी मिळून सोडवा अशा मताचे आम्ही आहोत। कोणती बीजेपीच्या विरोधात अशी भूमिका घेत आहे? नाही घेतात ना, भूमिका घेत नाहीत म्हणजे कसं आहे, सर्वच गोष्टी कसं असतं हे पहा। राजकारणामध्ये आठवले साहेब भूमिका घेतली, मी भूमिका घेतला, काय फरक करायचं आहे कारण आहे? पक्ष म्हणून मी आहे ना। आता कसं असतं, इतक्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला काही हे असतात, जबाबदारी असतात। जबाबदारी म्हणण्यापेक्षा थोडीफार बंधन असतात समजा असं।
गोष्ट ना आमच्यासाठी म्हणजे बिलकुल आनंदाची काय गोष्ट आहे. विचारायचं काय तेच तर सांग तुला. हेच आज रिपब्लिकन पक्षामध्ये पप्पू कलानी यांनी प्रवेश केलेला आहे का? आहे ना, केलाच प्रवेश आता. आता पप्पू साहेबांनी स्वतःच जाहीर केलं ना, अजून काय पाहिजे? तू संभ्रमात आहे का? त्याचा संभ्रम आहे. नाही नाही, संभ्रम. एक तर पप्पू कलानी हे रिपब्लिकन पक्षाचे माजी आमदार आहेत. दादा मी त्यांना विचारतो. बरोबर. लिसन, मेरा जो उद्देश्य है वो मेन है वो गरीब लोगों की सेवा करना, उनको कैसे सहायता दे सकता है। और गोर गरीब लोग ज़्यादातर झोपड़पट्टी वगैरह ऐसी बस्तियों में रहते हैं, वहाँ डेवलपमेंट कैसे लाएं, उनके बच्चों को कैसे ऊपर लाएं, इस तरह से मुझे जो मौका मिलेगा वो आरपीआई में हो ना, हो ना. इसलिए मैं आरपीआई के साथ में हूँ। रही बात आरपीआई, शिवसेना, बीजेपी के राष्ट्रवादी हो, साथ में ही जुड़े हुए हैं, सत्ता में भी सब लोग साथ में ही हैं। तो मेरा उद्देश्य जो है वो आरपीआई में रह के मैं बहुत कुछ कर सकता हूँ वो गरीब लोगों के लिए। ओके. होना और पक्ष प्रवेश करना एक दो अलग अलग बात है, इसलिए स्पष्ट तौर से आप कह सकते हैं कि पक्ष प्रवेश किया है कि अभी ये मफलर देख रहे हैं ना आप लोग, सवाल सम्मान करना किती चाहिए आहे आपको, RPI में? आहे, आहे. सवाल करना चाहिए आपको। हे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा रे. बस बाबा आता. हेलो सर, राव दे काय? एक सवाल है कल्याणी सर आपका मोस्टली तो उल्लासनगर रेलवे स्टेशन के बाजू में जो अभी बहुत सारे गोरगरीब लोगों की जो घर है उद्वस्ती किया वो विकास के लिए, तो वो गोरगरीब जनता के लिए आपने उनको घर देने के लिए आपने क्या प्रोविजन किया अपने पक्ष ने? नहीं, अभी तक ऐसा कुछ किया नहीं है, मगर करेंगे जरूर। क्या करेंगे? वो लोग बोलते कि हमें यहाँ ही रहना चाहिए, हमको यहाँ रहना मांगता है, तो वो लोग बोलते पनवेल में भेजेंगे वो लोगों को। नाही, या प्रश्नासंदर्भामध्ये आमची आता महापौरांसोबत बैठक होते. त्या बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीनं काय करता येईल अशा पद्धतीचा आमचा विचार चालू आहे. मी पदमुक्त केलेला आहे. एक तर मुद्दा असा आहे, आपलं नाव काय बाळा? गणेश गायकवाड निवडणूक लोकमत. आता ते गणेशजी रिपब्लिकन पक्षाची शिवसेनेसोबत युती होती. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानं बारसिंग साहेब निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली. तर एक तर आमचा रजिस्टर सिंबल नव्हता, त्याच्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन मी निवडणुकीला सामोरं गेलो. आणि मी एकटा नाही, तर रिपब्लिकन पक्षाला जे काही 5-6 सीट दिले होते ते सर्व शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभे होते. आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जरी निवडून आलो असलो तरी मी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ताच राहील. तुम्हाला एक ठाण्यातलं एक उदाहरण सांगतो. फार पूर्वी रामभाऊ तायडे हे रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष ठाण्याचे होते. ते सुद्धा शिवसेनेचं धनुष्यबाण घेऊन निवडून आले होते. आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर नगरसेवक जरी झाले होते तरी ते रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष होते आणि रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक म्हणून त्यांना संबोधण्यात येत होतं. पुण्यामध्ये त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं रिपब्लिकन पक्षाचा तिथला शहराध्यक्ष वाडेकर हे सुद्धा मला वाटतं आता बीजेपी तिकीटावर आहे. बीजेपीच्या कमळावर निवडून आले. ते सुद्धा त्या ठिकाणी उपमहापौर आहेत, उपमहापौर RPI चे. तिथे आहेत आणि आरपीआयचे स्वतंत्र गट म्हणून. स्वतंत्र गट म्हणून. आज सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये तुम्ही पहिल्या महासभेला होता की नाही माहिती नाही, परंतु मी माझी ओळख करून देताना नगरसेवकांची ओळख करून दिली. त्यावेळेला माझी ओळख करून देताना मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष नाना बागुल हा नगरसेवक म्हणून निवडून आलाय. हीच अशीच ओळख करून दिली. झालं बा दादा समाधान? जाऊ दे, चला संपून टाका. जे सीट आहे आरपीआयचे ते शिवसेनेच्या काही नेत्यांनी पाडण्याचा प्रयत्न केला. याबद्दल तुम्ही काही प्रतिक्रिया? नाही, या संदर्भामध्ये प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला शह काट शह देण्याचं काम चालू असतं. त्याच्यामुळे
तिथे काय झालं हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या बोलणं संयुक्तिक नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊन टाकलं, मी अजून काही नाही. कार्यकारिणी जाहीर करणार का नवीन? नाही मला काढलेलंच नव्हतं. निरीक्षक साहेबांनी, आठवले साहेबांनी जाहीर केलंय की नाना बागुलच अध्यक्ष आहे, नाना बागुलच राहणार. मला जर का काढलं असतं आणि फेरनियुक्ती दिली असती तर परत कार्यकारिणी जाहीर केली असती. कार्यकारिणी आहे तीच आहे. काही एक दोन लोक त्याच्यातनं बारसिंग साहेबांनी मागच्या वेळेला वगळले, ते वगळून त्यांच्या जागेवर दुसरा कोणतरी पदाधिकारी निवडला जाईल. आमची जिल्ह्याची बैठक होईल, त्या बैठकीमध्ये तो पदाधिकारी निवडला जाईल. महिला अध्यक्ष सुद्धा जाहीर केला जाईल. आणि पूरे महाराष्ट्र में आज आपने पक्ष प्रवेश किया है आरपीआई आठवले गठ में अधिकृत तौर पे। मैंने कहा ये आपको दिखना चाहिए, मफलर पड़ा हुआ है, बोलने की क्या ज़रूरत है। मैंने कहा कि मेरा लक्ष्य जो है वो गोर गरीब लोगों की सेवा करना, उनके काम आना। आपको मालूम होगा कि मैं इतने 20 साल के बाद जेल से बाहर आया, मेरी उम्र नियरली 80 है। जो भी जीवन रहेगा वो गोर गरीब लोगों के लिए रहेगा, और ये मफलर पड़ा हुआ है। कुछ देर पहले आपने एक स्टेटमेंट की कि टिल डेट करके मेरा जो था जेल में था, हाँ, बिल्कुल। उसके लिए आठवले साहब ने बहुत बड़ी मदद की। किस तौर पे मदद की? नहीं, ये बताने वाली बात नहीं होती है। आठवले साहब ने मदद की है और मैं आप लोगों के बीच में हूँ। पक्षात आल्यानंतर साहजिकच पक्षाची ताकद कितपत वाढणार आहे? अगदी ज्याला म्हणतो हत्तीचं बळ पक्षाला येईल असे बळी आहे. फार मोठ्या प्रमाणात पक्षाच्या याच्यामध्ये फरक पडेल, ॲटिट्यूडमध्ये आणि एकूणच आक्रमकतेमध्ये, आणि एकूणच हा रिपब्लिक पक्ष मोठ्या उंचीवर असे अपेक्षा आहे. साहजिकच एखादा नेता किंवा कार्यकर्ता जेव्हा पक्षात येतो त्यावेळेस मोठं पद त्याला दिलं जातं. अनेकदा आमदार आहेत, माजी आमदार राहिलेले आहेत, काय सांगाल आठवले साहेबांना? निश्चितपणे राजकीय काहीतरी बेनिफिट पप्पूजींना मिळेल आणि खात्रीपूर्वक अगदी आठवलेचा विचार करते याबाबतीत. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतलेली होती तुमच्याच एका दुसऱ्या गटाकडनं, आणि त्या ठिकाणी पंडित जे आहेत त्यांना शहराध्यक्ष म्हणून घोषित केलं त्यांनी, आणि आता तुम्ही म्हणतायत की नाना बागुल साहेब या ठिकाणी अध्यक्ष आहेत. काय सविस्तर सांगाल या संदर्भात? नाही, रिपब्लिक पक्षाच्या वतीनं नाना बागुल हेच अध्यक्ष आहेत. रिपब्लिक पक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात काम करतो, त्या पक्षाच्या वतीनं रिपब्लिक पक्षाची उल्हासनगर महापालिका क्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून नाना बागुलच आहेत, दुसरं कोणी अध्यक्ष नाही. त्यांनी नाही, असं काय अर्थ नाही. तो आमचा रिपब्लिक पक्षाचा नगरसेवक आहे, शिवसेना नगरसेवक नाही, तो आरपीआयचाच नगरसेवक आहे. फक्त त्या गटातून ते आहेत. आरपीआय मध्ये फूट आहे का? नाही, अजिबात नाही. आरपीआयमध्ये फूट नाही. जे कारवाई जे अशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली आहे, फूट अजिबात नाही. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.